नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम सर्वांना. कसे आहात सर्वजण? मजेतच असाल. स्वस्त राहा, मस्त राहा, फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. तर मित्रांनो, चला व्हिडिओला आपण सुरुवात करू. आणि व्हिडिओ आजचा थोडा वेगळा आहे. तर वेगळा म्हणजे असं काही नाही आहे, परंतु काल युनिटमध्ये थोडा प्रोग्राम झाला. 2-3 दिवस प्रोग्राम चालू होता आणि त्याच्यामध्ये एक लकी ड्रॉ होता. आणि त्या लकी ड्रॉमध्ये भरपूर बक्षीस होती. फर्स्ट प्राईज इलेक्ट्रिक बाईक होती. त्यानंतर सेकंड प्राईज मला वाटतं फ्रीज. थर्ड प्राईज वॉशिंग मशीन. चौथं, पाचवं असे जवळजवळ 30-35 बक्षिसं होती. आणि पहिले 10 बक्षिसं मोठे मोठे होते. तर मी पण एक तिकीट फाडलं. ते तर कंपल्सरी होतं एक तिकीट पहिलं, की प्रत्येकाने एक तिकीट घ्यायचंच म्हणून. आणि ते मी घेतलं. त्यानंतर मित्रांनो, ज्या दिवशी लकी ड्रॉ खुलणार होता त्या दिवशी मी त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी पुन्हा तिकीटं विकत होते, की लकी ड्रॉ होण्याच्या आधी तिकीटं सगळी संपवायची होती. तर मी त्या ठिकाणी जवळजवळ 10 तिकीटं घेतली. 10 तिकीटं घेतल्यानंतर अशी सिरियल वाईज नाही घेतली. 500ची काही सिरियल, त्यानंतर 600ची, त्यानंतर 1000च्या वरची, 800ची, अशी 2-2, 3-3 तिकीटं घेतली. अशी टोटल 12 तिकीटं माझी झाली. 11 तिकीटं ही पहिले एक तिकीट, म्हणजे टोटल 12 तिकीटं मी घेतली. आणि आजपर्यंत, आज माझं वय जवळजवळ 32-33 वर्ष वय आहे, पण आजपर्यंत मला खोटं सांगत नाही, कुठं एक फुकटचा कुणाचा रुपयाही गावला नाही. आणि कधी असं लकी ड्रॉमध्ये कधी नाव पण आलं नाही, कधीच नाही. त्यामुळं मला विश्वास होता की बाबा ते मला काही भेटणार नाही. पण तरी म्हटलं चला नशीब हे करू आपण, लकी ठरलो तर ठरलो. आणि 100 रुपयाला एक तिकीट होतं. 100 रुपयामध्ये तुम्हाला काही पण प्राईस लागू शकतं, नाही का? बाईक पण लागू शकते, नशीब असेल तुमचं तर. तर मित्रांनो, मी अशी जवळजवळ 12 तिकीटं टाकली. आणि गॅरंटी तर नव्हती काय की बक्षीस लागन म्हणजे. त्यानंतर दुपारी 12-1 वाजता लकी ड्रॉ खुलला आणि बरेच जणांचे, नाही का, 35 म्हणजे उलटं त्यांनी चालू केलं. जे पण तिकीट पर्ची काढीन ती शेवटचा बक्षीस म्हणजे 35वं बक्षीस, नंतर 34वं, 30वं, 20वं असं 10, आणि मग फर्स्टवालं लास्टला ठेवलं होतं स्कूटी. तर मी काय केलं तर माझ्या बहिणींच्या नाव, दोन्ही बहिणींची 2, त्यानंतर बहिणींच्या मुलींची, त्यानंतर माझ्या आईवडिलांचं, आणि पुन्हा माझ्या मुलाचं, माझ्या पत्नीचं, सगळ्यांची नावं टाकून मी जवळजवळ 10-12 नावं टाकून प्रत्येकाच्या नावावरती म्हटलं पाहू कोणाच्या नशिबाच्या याच्यावरती खुलते. तर पहिलं प्राईस, पहिलं लकी ड्रॉ खुलला माझा म्हणजे भाचीच्या नावाचा. श्रावणी म्हणून नाव आहे, तिच्या नावाने मी हे टाकली होती चिठ्ठी, नाही का. तर तिच्या नावाचा खुलला. त्याला भेटला मला पंखा, स्टँडिंग पंखा, जवळजवळ 2500-2600 रुपयाचा बजाजचा पंखा होता. तर ठीक आहे म्हटलं, चला आता एक बक्षीस लागले आपलं. कमीत कमी जे पैसे आपण तिथं घालवले होते, 11-12 तिकीट म्हणजे 1200 रुपये आपले गेले होते. तर ते सगळं झालं. आणि त्यानंतर म्हणजे 10वं प्राईस लागलं ते पंख्याचं. पंखा 10व्या प्राईसला होता. चौथ्याला ओव्हन होता, तिसऱ्याला वॉशिंग मशीन, दुसऱ्याला फ्रीज, आणि फर्स्टला इलेक्ट्रिक बाईक. तर अशा प्रकारचे हे होतं. तर ज्यावेळेस तिसरा लकी ड्रॉ खुलला त्यावेळेस माझा मोठा मुलगा आदित्य गाजरे, त्याच्या नावाने एक पर्ची निघली. आणि 2 प्राईस लकी ड्रॉमध्ये लागले. एक वॉशिंग मशीन लागली वरपूलची 5 स्टारवाली, चांगली आहे, जवळजवळ 13-14 हजार रुपये त्याची प्राईस आहे त्या वॉशिंग मशीनची. आणि तो जो पंखा आहे बजाजचा, तो आपल्याला जवळजवळ 2800-2900 रुपयाचा पंखा आहे सिव्हिलमध्ये, सिव्हिल रेटला. तर मित्रांनो, असं 100 म्हणजे 1200 रुपयात आपल्याला एक वॉशिंग मशीन आणि एक
पंखा, स्टँडवाला पंखा असतो तो पंखा बजाजचा. अशा प्रकारे 2 बक्षिसं भेटली आणि भारी वाटलं. आयुष्यामध्ये पहिल्यांदा लकी ड्रॉमध्ये नाव आलं आणि असं बक्षीस भेटलं. त्यानंतर मला इथं युनिटमध्ये जे फॅमिली मेंबर असतात त्यांनी फोन केला. म्हटले विकायचं आहे का तुला? त्यांना माहीत होतं हा लाईनमॅन आहे. तर मी म्हटलं नाही विकायचं नाही, मला पहिल्यांदाच असं प्राईस लागले तर मी ते घरी पाठवणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला प्राईस नाही का, वॉशिंग मशीन आणि पंखा आयुष्यामध्ये पहिल्यांदा असं काहीतरी प्राईस लागले की. तर अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो लकी ड्रॉमध्ये 2 प्राईस लागले आणि काही काहींनी 10-10, 15-15 तिकीटं, 20-20 काही काहींनी तिकीटं टाकून एक पण नंबर लागला नाही. आणि कालच्या याच्यामध्ये एक असा मुलगा होता की स्कूटीला त्यांनी एकच तिकीट टाकलं होतं आणि फर्स्ट प्राईज त्याला कुटीचं लागलं. आणि दुसरा एक असा होता त्यांनी 2च हे टाकल्या होत्या पर्च्या, त्या 2च तिकीटं त्याची दोन्ही पण बक्षिसं लागली आणि काही काहींनी 20 टाकून पण लागली नाही. म्हणजे तो एक नशिबाचा भाग म्हणा किंवा एक जुगार पद्धतीचं आहे ते. आणि त्या ठिकाणी लागलं तर ठीक आहे, नाही तर मग गेले पैसे. तर अशा प्रकारचं होतं. पण ठीक आहे, आपल्या नशिबाने आपल्याला लागलं आणि पहिल्यांदा किंवा 100-200 रुपये, 100 रुपयामध्ये 10,000च्या वर प्राईस नाही का, ते जरा थोडं वेगळं वाटलं मला जी गोष्ट. पण जी एक नाही का लहानपणापासून कधी अशा गोष्टीचा कधी विचार पण केला नाही आणि कधी त्या भेटल्या पण नाही आपल्याला. आणि आपण त्या गोष्टीचा कधी हे नाही केला की पण नाही त्या अशा गोष्टी भेटल्या पाहिजे, लकी ड्रॉमध्ये नाव आलं पाहिजे, नाही कधीच नाही. आणि काय मी म्हणत असतो माझ्या पत्नीला, मी म्हणलो असं बऱ्याच वेळा आणि आईला यांना पण म्हणलेलं असं का लोकांना लाख रुपये गावतात, 2 लाख रुपये गावतात, कोणाला फोन गावतात, कोणाला कॅश रक्कम गावते, कोणाला सोनं गावतं. पण आजपर्यंत माझा तरी रेकॉर्ड आहे का मला साधा रुपयासुद्धा कुणाचा गावला नाही फुकटचा म्हणजे पडलेलं कधी कुणाचं काही वस्तू कधीच नाही गावलेली मित्रांनो. आणि लकी ड्रॉमध्ये सुद्धा असं कधी नाव आलेलं नाही किंवा काहीच नाही. तर तो एक हे होतं आणि म्हटलं चला काल तर म्हटलं नाही आता 10-12 तिकीटं टाकून बघू, झालं तर झालं, आलं तर आलं. आणि ते नशिबाने आपलं त्याच्यामध्ये 2 नंबर निघले आणि एक भाचीच्या नावाने निघाला आणि एक माझ्या मोठ्या मुलाच्या नावाने निघाला. अशा प्रकारे आपल्याला लकी ड्रॉ लागला आणि जवळजवळ काल आपल्याला 1200 रुपये आपण त्या ठिकाणी तिकिटाला घालवले होते. परंतु 1200च्या जागेवरती आपल्याला जवळजवळ 16,000 रुपयाचं बक्षीस आपल्याला लागलं आणि भारी वाटलं. तर मित्रांनो, आपलं प्राईस बक्षीस वॉशिंग मशीन तुम्हाला मी फोटोमध्ये दाखवतो, कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे की मला फक्त ते नशिबाने ते प्राईस लागले, असं काही नाही. कोणी तिकीटं लकी ड्रॉमध्ये जाऊन 10-10, 20-20 तिकीटं काढून असं काही करू नका. असं काय मला त्याच्यामधून दाखवायचा प्रयत्न नव्हता की तुम्ही जाऊन ते लकी ड्रॉ करा किंवा जिथं असेल तिथं, असं काही करू नका. ते आपल्या जर नशिबात असेल तर भेटतं, नाहीतर मग ते तुम्ही किती पैसे घालवले तरी त्या गोष्टी भेटत नाही. त्यासाठी या गोष्टी जास्त सिरियस घेऊ नका. आता मी फक्त कमी तिकीट होतं म्हणून ते पैसे लावले होते. 100 रुपयाला एक तिकीट होतं मित्रांनो, 100 रुपयामध्ये, त्यामुळं मी लावलं. काही ठिकाणी लकी ड्रॉ असतो 5-5, 10-10 हजाराची पण तिकीटं असतात. त्यामुळं या गोष्टींपासून मी पहिल्यापासून लांबच असतो आहे. कधी लकी ड्रॉ म्हणजे मी तुम्हाला हे सांगितलं की मला लागलं नाही, परंतु मी कधी ह्या गोष्टीमध्ये पडलोच नाही. मला त्या गोष्टीचं कधी एवढं हे वाटलं नाही का बाबा 10 रुपयामध्ये 100 रुपयामध्ये तुम्हाला कधी अशा एवढ्या मोठ्या वस्तू लागतात म्हणून. मला विश्वास नव्हता. आणि बऱ्याच प्रकारे असं खोटारडेपणा करून म्हणा किंवा अशा बऱ्याच स्कीमा मार्केटमध्ये येतात आणि त्याच्यामधून आपली फसवणूक होते. पहिल्यांदा सांगतात तुम्ही तिकीट घ्या, तुम्हाला हे लागेल, त्यानंतर ती प्राईस लागल्यानंतर ते म्हणजे तुम्हाला एवढे पैसे भरावे लागतील, तेवढे पैसे भरावे लागतील. तर तो एक फ्रॉड राहतो. परंतु या ठिकाणी युनिटमध्ये असल्यामुळे युनिटच्या अधिकारी लोकांनी हे लकी ड्रॉ ठेवला होता. त्यामुळं 100 रुपयाचं तिकीट तुमचं बक्षीस लागलं लगेच तुमच्या ताब्यामध्ये 5 मिनटात. आणि ते एक विश्वास असतो की आपल्या
युनिटमधल्या अधिकाऱ्यांवरती म्हणा किंवा ह्याच्यावरती. त्यामुळं मी ते तिकीटं घेतली होती की ही प्राईस त्या ठिकाणी असू शकतं आणि भेटू शकतं. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थांबू मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.